नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये 20 लाख घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे आणि आता या लोकांना घर बांधण्यासाठी वाळू लागणार आहे। मात्र वाळूचे लिलाव आणखी चालू झालेले नाहीत आणि 2023 रोजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 600 रुपयामध्ये एक ब्रास वाळू असं धोरण आणलं होतं। मात्र ते धोरण काही जास्त काळ चाललं नाही। आता त्यामुळे या घरकुलांना वाळू ही लागणारच आहे आणि त्यासाठी आता नवीन 2025 चं धोरण येणार आहे। मात्र त्यापूर्वी या घरकुलांना मोफत वाळू मिळणार आहे अशी आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि ही माहिती सर्व घरकुल धारकांना शेअर करा। तर मित्रांनो, 20 लाख घर म्हणजे प्रत्येकाला घर असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं धोरण आहे। म्हणजे प्रत्येक व्यक्ती घरा वाचून राहिला नाही पाहिजे, चांगलं त्याचं घर असलं पाहिजे। मात्र आता घर बांधायचं म्हणल्याच्या नंतर 1.5 लाख रुपयामध्ये काही घर होणार नाही आणि त्यामध्ये जर त्या घरकुल धारकाला वाळू विकत घ्यायची वेळ येत असेल तर जी सध्या चालू आहे त्याप्रमाणे त्याला विकतही घेऊ शकत नाही। मात्र सोलापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी असा एक निर्णय घेतलेला आहे की या घरकुल धारकांना वाळू मोफत द्यायची। आता ती मोफत द्यायची कशी, लिलाव तर आणखी झालेला नाही। मात्र यामध्ये जे काही वाळू चोरून विकणारे असतात, यांचे वाळूचे जे काही ठेले असतात हे जिल्हाधिकाऱ्यांनी जप्त केलेले आहेत आणि या जप्त केलेल्या ठेल्यावरील जी काही वाळू आहे त्याची माहिती संकलित करून या घरकुल धारकांना ही वाळू मोफत देण्यात येणार आहे। आणि त्यानंतर वाळूसाठी 2025 चं धोरण नवीन जे ते काही येणार आहे ते तर पुढे येणारच आहे। मात्र सध्या जी काही स्टॉक केलेली वाळू आहे, ज्या वाळू धारकांनी जे चोरी करून विकतात अशा लोकांनी केलेली जी वाळू आहे ती वाळू या घरकुल धारकांना सोलापूरचे जिल्हाधिकारी मोफत देण्याचं नियोजन करणार आहेत। त्यामुळे या घरकुल धारकांना या माध्यमातून मोफत वाळू मिळाल्यामुळे एक मोठा दिलासा मिळणार आहे अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा। धन्यवाद।